देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही त्यांना पुष्पगुच्छ घेऊन मला वाटतं भेटायलाही गेला होता आणि आत्ता मुंबईच्या वर्तुळामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा की पुन्हा हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपशी जोडी करण्याचा प्रयत्न करतात. नाही, असे मी संसदीय कार्यमंत्री असल्यापासून माझी सुरुवातच मुळात अपक्षापासून झाली. हो, तेव्हापासून सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख लोकांशी माझे अत्यंत मैत्रीचे, जिव्हाळ्याचे आणि व्यक्तिगत संबंध आहेत. ते कालही आहेत, आजही आहेत आणि उद्या राहतील ते. बरोबर. आता राहिला प्रश्न, देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते झाल्यानंतर मी त्यांचं अभिनंदनही केलं आणि मला असं वाटतं की आता महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. माझ्या बाबतीतला विचार जर बघितला आपण तर मी काही भारतीय जनता पक्षाला विरोध नाही केला कालच्या निवडणुकीत. तुमचा लोकल इश्यू होता. म्हणजे मी विधानसभा लढवली. मी विधानसभा कोणाच्या विरोधात लढवली? मी राष्ट्रवादीच्या विरोधात विधानसभा लढवली. बरोबर. म्हणजे राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी अशी निवडणूक. भाजपचा त्याच्यात काय तसं इथं काही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नव्हता म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये. आणि हे कदाचित आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पण माहिती आहे. जागा न सुटल्यामुळं हा म्हणजे माझ्या बाबतीतला तर हा निर्णय तसा करावा लागला, म्हणजे घ्यावा लागला. आणि आता काय महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पक्षाचं काम करतोय.